जय जय रघुवीर स्वामी समर्थ. रक्षाबंधनापूर्वी शनिदेव चाल बदलणार. या 5 राशींचे नशिबाचे दार उघडणार. मिळणार भक्कळ पैसा. शनिदेव 18 ऑगस्ट रोजी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वी शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार. शनिदेव नक्षत्र परिवर्तन करत असल्यामुळे काही राशींना त्याचे शुभ फळ तर काही राशींना त्याची अशुभ फळ मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनिदेवाला पापी ग्रह म्हटले जाते. शनीचा अशुभ प्रभावापासून प्रत्येकजण घाबरतो. शनीच्या अशुभ परिणामामुळे काही लोकांच्या आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच शुभ परिणामामुळे आयुष्यात सुख समृद्धी मिळते. आज आपण जाणून घेणार आहोत की शनी नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग बघूया पहिली भाग्यवान राशी मेष राशी. शनिदेवाच्या चाल बदलावाने मेष राशीच्या लोकांना या काळात तुम्हाला महत्त्वाच्या कामात आईची साथ मिळेल. स्पर्धा परीक्षा आणि मुलाखती इत्यादींचे सुखद परिणाम मिळतील. कुटुंबात धार्मिक आध्यात्मिक कार्य घडतील. वाहन खरेदी होऊन भौतिक सुखांत वाढ होईल. वैवाहिक सुखात वाढ होईल. लेखन कार्यातून उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे व्यक्तिमत्व उठून दिसेल. लोकांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. नोकरीत बदल हवा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल. जमीन खरेदी विक्री किंवा विविध स्थावर मालमत्तेच्या संबंधित अडचणी दूर होतील. तुमच्या घरातील भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. महागड्या वस्तूंची खरेदी कराल. स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखाल. त्यात यशसुद्धा मिळेल. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. त्यानंतर आहे दुसरी भाग्यवान राशी वृषभ राशी. या राशीच्या लोकांची संपत्ती वाढेल. धनप्राप्तीचा योग जुळून येईल. कला व संगीतमध्ये रुची वाढेल. नोकरीच्या ठिकाणी बदल दिसून येतील. नोकरीच्या जागा बदलू शकते. कमाईमध्ये वाढ होऊ शकते. कुटुंब जीवनात सुख समृद्धी नांदेल. संपत्तीमुळे आर्थिक वृद्धी होऊ शकते. प्रगती होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. या काळात मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल. आईकडून आर्थिक मदत मिळेल. कला आणि संगीताची आवड निर्माण होईल. नोकरीत कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. हे स्थान बदलणे तुम्हाला लाभदायक ठरेल. उत्पन्न आणि खर्चावर सर्वाधिक परिणाम होईल. तुमच्या उत्पन्नात अनपेक्षित घट होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे स्रोतही बंद होऊ शकतात. या काळात व्यावसायिकांना मोठी रक्कम मिळू शकते. कुटुंबातील संबंध बिघडू शकतात. त्यानंतर आहे मित्रांनो सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडून येतील. उच्च शिक्षण किंवा इतर कामांसाठी विदेश यात्रेचे योग जुळून येतील. मनात शांतता आणि प्रसन्नता जाणवणार. आत्मविश्वास वाढल्याने अनेक कामात हे लोक यशस्वी होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सिंह राशीच्या लोकांनी या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळावे. या प्रभावामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. चुकूनही लॉटरी खरेदी करू नका. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट होऊ शकते. निष्काळजीपणाच्या आरोपाखाली नोकरदारांना नोकरीतून काढून टाकले जाऊ शकते. आरोग्याच्या समस्यावर मोठा खर्च होऊ शकतो. त्यानंतर चौथी भाग्यवान राशी आहे मित्रांनो कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांचे मन शांत राहील. शैक्षणिक कार्यात यांना फायदा दिसून येईल. इतर कार्यांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रगतीचे मार्ग दिसून येतील. कमाईचे स्रोत वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. भरपूर धन लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.
या काळात विविध मार्गाने धनलाभ होईल, परिस्थिती सुधारेल, जोडीदारासोबत एखाद्या शुभ कार्यात सहभाग घ्याल, त्या ठिकाणी तुमच्या क्षेत्रातील प्रभावित व्यक्तींची भेट होईल, जुन्या मित्रांची गाठीभेटी जुळून येतील, त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती समजेल, करिअरमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल, आरोग्याच्या जुन्या तक्रारी दूर होईल, त्यामुळे प्रकृती उत्तम राहील, उद्योग व्यवसायात आर्थिक चांगला फायदा होईल. त्यानंतर शेवटची भाग्यवान राशी आहे मित्रांनो, धनुराशी. या राशीच्या लोकांना सुखसमृद्धी लाभेल, आईवडिलांचे सहकार्य लाभेल, शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल, कमाई कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे योग दिसून येत आहे. घरात धार्मिक कार्य घडून येतील, धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येत आहे. धनुराशीचे लोक त्यांच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित काही कागदपत्रे पूर्ण करतील. जोडीदारासह काही नातेवाईकांना भेट देण्याची संधी मिळेल, जिथे तुमचा चांगला पाहुणचार होईल. तुमचा व्यवसाय अधिक उंचीवर नेण्यासाठी तुम्ही अधिक मेहनत कराल आणि नवीन धोरणे बनवाल, ज्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. तुमची लव्ह लाईफ बहरेल. रिलेशनशिपमध्ये असणारे लोक उद्या भविष्यातील योजनांवर चर्चा करतील आणि लग्नाचा निर्णय घेण्याचीही शक्यता आहे. तर या होत्या मित्रांनो आजच्या या 5 भाग्यवान राशी. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसा.